जसं प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील हिरो असतात, माझ्यासाठी माझे बाबा तसेच होते. एक हिरो, अतिशय हुशार व्यक्तिमत्व आणि माणूस म्हणून अतिशय डाउन टू अर्थ असे ते अ, होते. बाबांना जाऊन आज किती 14 वर्ष झाली. मला ते ऐकताना तो भावच जास्त मला आवडत होता. मला हे जास्त महत्त्वाचं वाटतं, की व्यक्ती गेल्यानंतर त्याच्याविषयी सुद्धा इतक्या वर्षाने सुद्धा माणसं इतकं भरभरून बोलतात. हे मला वाटतं खरंच एक माणूस म्हणून जगण्याचं यश आहे. मी ती स्पर्धा जिंकले. पण मी जिंकले म्हणण्यापेक्षा मी म्हणेल, की बाबांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नव्हतं. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात पहिलं तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. अरे बापरे! आणि आज आपण तुमच्या बाबांविषयी बोलूया, फक्त बाबांविषयी. येस. तर तुमचं बालपण कुठे गेलं, कसं गेलं आणि त्यात बाबांचा असलेला रोल. नक्कीच, नक्कीच. सगळ्यात आधी तर मी तुमचे आभार मानेन आणि तुमच्या सगळ्यांचे या कार्यक्रमाचेच आभार मानेन. कारण अ, स्वतःविषयी तर आपण सतत इंटरव्ह्यूजमध्ये बोलतच असतो. पण बाबांविषयी बोलणं म्हणजे हे खरंच खूप स्पेशल आहे. आणि तुम्हाला प्रत्येक व्यक्तीच्या वडिलांविषयी जाणून घ्यायचं आहे कारण कलाकार कसा घडतो, कसा बनतो, त्याची जडण-घडण, त्याच्यामागे त्याच्या आई-वडिलांचाच खूप मोठा हातभार असतो. आणि अशा आपल्या काय म्हणतात मेंटॉर विषयी जेव्हा बोलायचं असतं तेव्हा किती बोलू आणि किती नको असं होतं. त्यामुळे अतिशय आवडीचा विषय आहे आणि त्याच्याविषयी बोलायला तुम्हाला नेहमीच आवडेल. अ, माझा जन्म जळगावचा. माझे वडील भुसावळला राहायचे आणि माझ्या बाबांचा जन्म इटारसीचा. इटारसीवरून ते भुसावळला आले. जळगाव भुसावळमध्ये त्यांचे भाऊ आणि ते सगळे राहायचे. तो माझा जन्म जळगावचा. पण बाबा ऑफिससाठी म्हणून सिडकोमध्ये जॉब करत होते. त्यामुळे ते सिवडी बेलापूरला मुंबईत आले आणि माझा फक्त तिथे जन्म होऊन मग माझं पूर्ण बालपण सगळं मुंबईतच झालं. तर मी आणि माझा लहान भाऊ तुषार, आम्ही दोघं बहीण-भाऊ आहोत आणि अशा प्रकारे आमच्या दोघांचं बालपण मुंबईमध्येच गेलं. जनरली असं म्हणतात, की मुलगी ही बाबांची जास्त लाडकी असते. येस. तर तसं तुमच्या बाबतीत असं काही? नाही पण लाडके तर म्हणजे आम्ही दोघंही होतो. म्हणजे मी असं म्हणणारच नाही, की मी एकटीच लाडकी आहे. पहिली मुलगी म्हणून तर बाबांना प्रचंड आनंद झालेलाच होता. त्यामुळे माझे तर प्रचंड लाड झालेत. पण माझे बाबा मुलगा-मुलगी असा भेद करणारे नव्हते. त्यामुळे माणुसकी जपणारा एक माणूस म्हणून मी त्यांच्याकडे नेहमीच बघते आणि त्यामुळे त्यांनी आमच्या दोघांनाही अतिशय समान पद्धतीने वाढवलं. हे तर मी अगदी खात्रीशीर सांगू शकेन. पण हो, तरीसुद्धा मी माझ्या भावाला चिडवते तुषारला, की मी जास्त लाडकी आहे आणि ते त्याला अजिबात आवडत नाही. आता नॉर्मली असं जसं सुरुवात केली तुम्ही, की प्रत्येकाच्या जडणघडणीमध्ये कुठल्या तरी एका व्यक्तीचा हातभार असतो. नक्की. तसं तुमचं बालपण आणि बाबांचं असलेलं तुमचं रिलेशन ते कसं होतं आणि ते कसं गेलं? येस. जसं प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील हिरो असतात, माझ्यासाठी माझे बाबा तसेच होते. एक हिरो. कारण माझ्या बाबांना सगळं येतं. काय येतंय माझ्या बाबांना सगळं येतं. असंच मला नेहमीच वाटत आलेलं आहे. कारण अतिशय हुशार व्यक्तिमत्व आणि माणूस म्हणून अतिशय डाउन टू अर्थ असे ते अ, होते. आणि म्हणजे एक तर मी आत्ता मला बोलताना पण असं गदगदून येते कारण आत्ताच 23 जूनलाच माझे बाबांचं काय म्हणतात श्राद्ध आम्ही हे केलं आणि बाबांना जाऊन आज किती 14 वर्ष झालीत. आणि आजही त्यांच्याविषयी आठवणी काढताना, बोलताना खूप त्या आठवणी ताज्या होतात. आणि मला अजून एक सांगायला आवडेल, की बाबांविषयी जेव्हा बोलायचं आहे, तेव्हा मी तर फार एक्साईट होते. पण मी बाबांच्या ऑफिसमधल्या काही व्यक्तींना फोन केला, माझ्या नातेवाईकांना फोन केला, माझ्या काकांना फोन केला, काकूला फोन केला आणि ते तासनतास भरभरून बोलले. आता ते काय बोलले, तो काय कंटेंट होता, त्यांच्या आयुष्यात आलेले बाबांचे प्रसंग ते इतके भरभरून सांगत होते. मला ते ऐकताना तो भावच जास्त मला आवडत होता, की किती यांना भरभरून बोलायचंय. आज 14 वर्ष झाली बाबांना जाऊन, तरीसुद्धा त्यांच्या मनात बाबांनी किती घर करून ठेवलंय. आपल्या सगळ्या व्यक्तींच्या म्हणजे ऑफिसमधले म्हणा, शेजार-पाजारच्या म्हणा, बहीण-भावंड म्हणा, सगळ्यांच्या मनात तो आदर कायम आहे. इथे तो माणूस जिंकतो. तर माझे बाबा म्हणून तर मी बोलेनच. पण मला हे जास्त महत्त्वाचं वाटतं, की व्यक्ती गेल्यानंतर त्याच्याविषयी सुद्धा इतक्या वर्षाने सुद्धा
माणसं इतकं भरभरून बोलतात हे मला वाटतं खरंच एक माणूस म्हणून जगण्याचं यश आहे. तर माझ्या आयुष्यात तर माझ्या बाबांचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे मला अ, संस्कारित माझ्या बाबांनीच केलं असं मी म्हणेन. कारण आम्ही मराठी मीडियममध्ये बाबांनी मला घातलं. त्यामुळे भाषेविषयी बाबांचं प्रेम खूप होतं. माझ्या बाबांची भाषा खूप सुंदर होती आणि मला वाटतं तीच माझ्यात आलेली आहे. माझं मराठी उच्चार शुद्धीकरणावर बाबांचं खूप लक्ष असायचं. कारण मुळात बाबा एक थिएटर पर्सनॅलिटी होते. माझे बाबा सिडकोमध्ये जरी काम करत असले तरी तिथल्या नाटकांमध्ये, तिथल्या कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये ते खूप प्रचंड सहभागी असायचे. काही कार्यक्रम असला की सुनील चौकांव्यतिरिक्त तो व्हायचाच नाही. त्यांच्याशिवाय व्हायचा नाही. माझे बाबा सूत्रसंचालन करायचे आणि डायरेक्शनही करायचे प्रत्येक गोष्टीचं. तर जसं ते ऑफिसमध्ये करायचे तसंच घरी सुद्धा त्यांचं आमच्या दोघांकडेही आमच्या वाडीकडे पूर्ण लक्ष होतं. आमच्यावर योग्य संस्कार होतायत की नाही म्हणजे 7 म्हणजे 7ला तुम्ही घरात आलं पाहिजे, शिस्तबद्ध होते. शुभं करोती म्हटली गेली पाहिजे, देवासमोर दिवा लावला गेला पाहिजे आणि हातपाय धुवून शुभं करोती म्हणून मग तुम्ही अभ्यासाला बसलं पाहिजे आणि 9 म्हणजे 9ला जेवण आणि 10 पर्यंत झोपणं आणि सकाळी लवकर उठणं. माझे बाबा 5 वाजता उठायचे, योगासनं करायची. योगासनांविषयी त्यांचं प्रचंड प्रेम, स्वतःची हेल्थची काळजी घेणं आणि मुलांनी सुद्धा आपल्या आपल्या तब्येतीची काळजी घेतायत की नाही याकडे त्यांचं, व्यवस्थित खातायत की नाही. म्हणजे माझं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये बाबांचं लक्ष असायचं. जागरूक खूप असायचे ते आणि प्रत्येक काम म्हणजे बाबा स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे. हे मला म्हणजे घरामध्ये मशीन नव्हतं. आईच धुवायचे सगळे कपडे. पण तिचे स्वतःचे आणि आमच्या दोघांचे कपडे धुवायची. पण बाबा ऑफिसमधून आल्यानंतर त्यांचं शर्ट पहिले धुवायचे. शर्ट, पॅन्ट जे काय असेल ते व्यवस्थित धुवून, वाळत घालून मग ते पुढच्या कामाला सुरुवात करायचे. तर मला वाटतं हा जो शिस्तबद्धपणा आहे, तो कुठेतरी त्यांना पाहत आमच्यातही कुठेतरी झिरपत गेला असावा. आता तुम्ही म्हणालात, की बाबा खूप शिस्तप्रिय आणि शिस्तबद्ध होते. मग त्या अनुषंगाने कधी तुम्हाला मार पडलाय का? हो. हो. पण म्हणजे तो शिस्तीसाठीच पडलाय किंवा मी पण फार म्हणजे हे होते काय म्हणतात उनाड-द्वाड आणि आगाऊ अशी होते मी. त्यामुळे उलट उत्तर देणं हे माझ्यात तेव्हा खूप वाईट सवय होती आणि मी बाबांना अनेकदा उलट सुद्धा बोललेले आहे आणि मी कधी उलट उत्तर दिलेलं ऑफकोर्स कोणाला आवडेल. तर तेव्हा मी मार खाल्लेला आहे. व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने मार खाल्लेला आहे. पण मला आज असं वाटतं, की खरंच तो मार खूप गरजेचा होता. कारण त्यानंतर माझ्यामध्ये ते सुधारणा सुद्धा झालेली आहे. ते त्याच्याचमुळे. आणि बाबा मारायचे, पण त्यानंतर बाबा थोड्या वेळाने जवळ घेऊन समजावून सुद्धा सांगायचे, की मला असं का वागायला तू कसं प्रवृत्त केलं? का माझा हात उचलला गेला? किंवा मी ओरडत होतो, मी सांगत होतो त्याच्यामागे माझं काय कारण होतं? आणि असं तू वागल्यामुळे काय परिणाम झाले होते? हे सगळं मला ते व्यवस्थित सविस्तर सांगायचे. आणि मग मला ती जाणीव निर्माण करून द्यायची. आणि जाणीव निर्माण झाल्यानंतर मग बाबा डोक्यावर हात ठेवून, "आता आता कळलं ना तुला, यापुढे असं वागू नको." तर हे पण व्हायचं. पण तो काळ मार खाण्याचा होता आणि तो मजा यायची. आता हे झालं बाबा तुमच्यावरती रागवले. तुम्ही कधी बाबांवर रागवलात का? मी बाबांवर रागवले का? असेल. आता ते आठवत नाहीये, की मी कधी बाबांवर रागवले. अं, पण हो, राग यायचा. म्हणजे जेव्हा बाबा कुठे जायचंय आणि पाठवत नाहीत, तर राग यायचा. इव्हन बाबांची जशी शिस्त होती, तर मला खेळायचं असायचं ना. तर मग 7 म्हणजे 7ला घरात यायचं. 7 वाजले, चला म्हटल्यावर मग राग यायचा. बाबा खेळू द्या ना अजून थोडं, एवढं काय? आत्ता कुठे माझी मैत्रीणच उशिरा आली, मी काय करू? मग तेव्हा नाही 7 वाजलेत घरात यायचं, असं म्हटल्यानंतर मग राग यायचा. हो, अशा छोट्या-छोट्या गोष्टी व्हायच्या. जास्त असं मोठं तुम्हाला काय आठवतं? असं काही मोठं काही घडलं नसावं असं मला वाटतं. बाबांनी दिलेला एखादं गिफ्ट जे तुमच्या आपण म्हणतो स्मरणात असं होतंय. अ, सगळ्यात आधी तर मी सांगेन गिफ्ट म्हटल्यानंतर आपल्याला वस्तू नेहमी दिसते डोळ्यांच्या समोर. पण मी म्हणेन की बाबांनी हेच शिकवलं की अ, वस्तूंमध्ये हरकायचं नाही. त्यामुळेच मी सांगेन की बाबांकडून मिळालेलं गिफ्ट म्हणण्यापेक्षा आशीर्वाद तो बाबा गेल्यानंतर मला मिळाला. खूप मोठा आशीर्वाद मिळाला मी म्हणेन आणि आजही मी तो मानते की अ, ज्या वर्षी बाबा गेले, त्या वर्षीच महाराष्ट्रातला सुपरस्टार नावाची ॲड आली. त्या ॲडमध्ये मी ती ॲड बघून मी पार्टिसिपेट केलं
आणि 5,000 महाराष्ट्रातील 5,000 विद्यार्थी आले होते. त्यामधून जवळ-जवळ मला वाटतं 500, 500 नंतर काहीतरी 100, 100 नंतर 60, 60 नंतर 12 आणि 12 मधून 6, 6 मधून 1. इतके टप्पे पार केले गेले ते महाराष्ट्राचे सुपरस्टार नावाच्या जो झी मराठीवर कार्यक्रम होता त्यात. आणि मला वाटतं प्रत्येक टप्प्यामध्ये माझ्या बाबांचा आशीर्वाद माझ्यासोबत होता. मी प्रत्येक वेळी बाबांचं स्मरण करून परफॉर्म केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राचा सुपरस्टार ची विजेती होण्यामध्ये सगळ्यात मोठा हात माझ्या बाबांचा आहे. कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय शक्यच नव्हतं ना आमची कोणाशी ओळख, ना तिथे असं म्हणतात ना तुमची ओळख लागते, तुमचा जॅक लावावा लागतो, असं काही नव्हतं. म्हणजे मी खरं सांगते अतिशय निर्मळ, शुद्ध स्पर्धा तिथे झाली आणि कुठली ओळख नसताना केवळ टॅलेंटच्या जोरावर मी ती स्पर्धा जिंकले. पण मी जिंकले म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की बाबांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नव्हतं. तो खूप मोठं गिफ्ट आहे माझ्या माझ्या आयुष्यभर स्मरणात राहील असं आहे तो आशीर्वाद बाबांचा. बाबांनी मागलेली एखादी मिठी. अरे बाबांना शेवटच्या फेजमध्ये कॅन्सर डिटेक्ट झाला होता. आणि तेव्हा म्हणजे डॉक्टरांनी आम्हाला येऊन सांगितलं की आता हे काही 6 महिन्याचे सोबती आहेत. तर तेव्हा पायाखालची जमीन सरकणं काय असतं हे मी तेव्हा अनुभवलं होतं पहिल्यांदा. आणि तेव्हा मी बाबांना जाऊन मिठी मारली होती की मला कळलं होतं. आणि त्या मिठीमध्ये बाबांना कदाचित कळलं की डॉक्टर काय बोलले असते. खूप हुमसून रडले होते मी बाबांना धरून. आणि तेव्हा बाबांनी मला डोक्यावर हात ठेवून समजावलं होतं की आता म्हणजे आता तू मोठी हो. पण तोपर्यंत मी इतकी बालिश वागायचे. आणि बाबा आहेत ना, बाबा सगळं बघून घेतील. ते जे होतं तो म्हणजे तो एक मोठा होण्याचा क्षण होता माझ्यासाठी, की आता मी काही काळानंतर सोबती आहे. हे काही न बोलता झालं बरं, केवळ डोळ्यांनीच झालं. पण ती डोळ्यांची मिठी वॉज नॉट. सो दॅट इज अ व्हेरी टचिंग मोमेंट फॉर मी. जसं तुम्ही सांगितलं की बाबा शिस्तप्रिय वगैरे होते, तर त्यांचा एखादा असा स्वभाव तुम्हाला आवडला आणि असं वाटतं की आपण तो आत्मसात करावा, असं हो. कोणता स्वभाव? अ, माणसं जोडणं म्हणजे अतिशय पर्टिक्युलर माणूस, अतिशय शिस्तबद्ध, वक्तशीर माणूस, अ, भाषेवर प्रेम करणारा, माणसांना जोडणारा, म्हणजे मनकवडा म्हणतात ना, तसे होते बाबा. म्हणजे आता तुम्ही जर एखादा व्यक्ती माझ्या घरी येऊन बसतोय, तर तो कुठून आलाय त्याचा विचार करून त्याला पाणी किंवा जेवण ऑफर करणं. म्हणजे आता तो व्यक्ती समोरून काही बोललेला नाहीये, पण त्याची परिस्थिती जाणून घेऊन त्याला काय हवं असावं हे त्याने न सांगता जाणून घेणारे व्यक्ती होते माझे बाबा. हे मला त्यांचं जास्त आवडायचं. आणि मुख्य म्हणजे माझे बाबा म्हणजे जसं मी सांगितलं की ते जळगाव भुसावळसारख्या ठिकाणी राहणारे होते. तर तिथल्या लोकांना माझ्या बाबांना बंडू म्हणायचे प्रेमाने सगळे. बंडू मुंबईला राहतो, बंडू मुंबईहून येणार आहे, याचं खूप अप्रूप असायचं ना. तर प्रत्येकासाठी जे काही त्यांना जमेल काहीतरी गिफ्ट घेऊन जाणं. तो ही पद्धत मी बाबांकडून शिकले, की अच्छा कोणाला तरी भेटायला जाताना काहीतरी नेलं तर समोरच्यालाही छान वाटतं, बरं वाटतं. जसं तुम्ही आत्ता मला हे गिफ्ट दिलंत, मला खरंच खूप छान वाटलं. तर तसं असे समजून मग तेव्हा ती पद्धत नव्हती. कारण तेव्हा पैसाच नसायचा ना. गिफ्ट गिफ्ट कोणाला काय देणार? पण प्रत्येकाला काय कोणी आपल्या घरी आलं ना, कोणी नमस्कार केला तर त्यांना एक ₹10 बाबा, ₹11 देणं, हे मी त्यांना बघून शिकले. माझे सगळे नातेवाईक आजही बाबांची आठवण काढतात. कारण आम्हाला मुंबई दाखवली ती बंडीने. तो त्यांचा जो काही पगार होता, त्या पगारातून सुद्धा ते माझे बाबा स्टेनो होते सिडकोमध्ये. आणि त्याच्यामध्ये ते काही नेहमी मला आठवतं पगारातले काही पैसे असे बाजूला काढायचे. सो शिक्षणासाठीचा म्हणजे ते पगार आल्यानंतर त्याचं मी ते बघितलंय बाबांचा प्रॉपर हिशेब करून ठेवणं. आणि मग मेडिकलसाठीचे पैसे वेगळे ठेवणं, किराणासाठीचे पैसे वेगळे ठेवणं आणि फिरण्यासाठीचे पैसे वेगळे ठेवणं. आणि मग वर्षातून 2 ट्रिप्स तरी आमच्या व्हायच्या. मग बाबा उटी, बेंगलोर, म्हैसूर असं कुठे-कुठे आम्हाला फिरायला घेऊन जायचे. पण मला हे आठवतं की त्या भुसावळमधला प्रत्येक नातेवाईकाला, भावाला, बहिणीला, आत्या लोकं सगळ्यांना बाबांनी मुंबईत आणून फिरवलेलं आहे. आणि ते अजून नाव काढतात बाबांचं, की आम्हाला मुंबई दाखवली ती बंडूने बाबा. तर हे जे काही त्यांची ब्लेसिंग किंवा हे जे त्यांच्या चेहऱ्यावर डोळे चमकतात, स्माईल येतो. तर त्यासाठी माझे बाबा कारणीभूत आहेत हे बघून मला खूप छान वाटतं.
गणपती मंडळ आमच्याकडे गणपती जेव्हा उत्सव व्हायचा, तर त्यामध्ये जे मिरवणुकी वगैरे असायच्या, तर मिरवणुकींमध्ये सुद्धा ते रस्त्यावर गर्दी होऊ नये यासाठी तुझा बाबा स्वतःहून येऊन म्हणजे इतकं त्यांचं हे होतं की प्रॉपर वेळच्या वेळी बाबा मिरवणुका गेल्या पाहिजेत आपल्या रस्त्यावर किंवा आवाज होतोय का, कोण म्हातारा माणूस वगैरे आहे का, तर हे सगळं म्हणजे कधी कधी असं वाटायचं काय गरज आहे आमचं एवढं सगळं करण्याची, काय एवढा विचार करतात ते. पण नाही, समाजाचा विचार, स्वतःचा विचार, स्वतःला केंद्रित न ठेवता इतरांचा विचार करणं, हे बाबांकडून खूप शिकण्यासारखं होतं, की सतत समाजासाठी काहीतरी करत राहणं. माझे बाबा योग शिक्षक होते, योगाचे क्लासेस घ्यायचे. त्यांनी गायत्री मंत्रावर अभ्यास केला होता. संपूर्ण गायत्री मंत्रावर म्हणजे त्यांनी प्रबंध लिहिला होता. सो इतकं ते योग साधनेमध्ये डीप जात विचार करत होते. माझे बाबा योगा शिकवायचे. आणि अशा माणसाला, ज्याला सुपारीचं खांडाचं व्यसन नाही, अशा माणसाला थ्रोट कॅन्सर का व्हावा, हा अजूनही मला न पडलेला प्रश्न आहे. आणि अशा 50व्या वर्षी बाबांचा मृत्यू झाला. पण खरं इतक्या लवकर ते जायला नको होते. अजूनही ते आम्हाला हवे आहेत. आणि आणि मला असं वाटतं की माझे बाबा अजूनही माझ्यासोबत आहेत आणि बघतायत.